कागलजवळच्या सीमा तपासणी नाक्याजवळ अत्यंत धोकादायक वळण आहे, त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत। शनिवारी रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास भरधाव कारनं एका मोटरसायकलला धडक दिली आणि मोटरसायकलवरील 2 तरुण जखमी झाले। या अपघातानंतर नागरिक आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले। संतप्त नागरिकांनी सीमा तपासणी नाका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत आंदोलन छेडलं। काही तरुणांनी महामार्गावरील बॅरिकेड्स हटवून रस्ता खुला करण्याचा प्रयत्न केला। सुमारे 2 तास पुणे-बेंगलोर महामार्गावर आंदोलन झालं। अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। कागलजवळच्या सीमा तपासणी नाक्यापाशी एक धोकादायक वळण आहे, तिथं वारंवार अपघात होतात। शनिवारी रात्री एक भरधाव कारनं मोटरसायकलला धडक दिली। या अपघातात मोटरसायकलवरील 2 जण जखमी झाले। वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे चिडलेल्या नागरिकांनी थेट सीमा तपासणी नाका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आणि निदर्शनं सुरू केली। काही संतप्त कार्यकर्ते आणि नागरिकांनी महामार्गावरील बॅरिकेड्स हटवत रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान कागल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक नागरिकांनी हा सीमा तपासणी नाका बंद करावा अशी मागणी लावून धरली। तसंच नाका प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। यावेळी नाक्याजवळील काही हॉटेल व्यावसायिक आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आपली नाराजी व्यक्त केली। शेतात आणि हॉटेलकडे जातानाही नाक्यावरचे कर्मचारी अडवणूक करतात असा आरोप त्यांनी केला। महामार्गावर योग्य ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत आणि अवजड वाहनांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। सुमारे 2 तास कागलजवळच्या सीमा तपासणी नाक्याजवळ हे आंदोलन सुरू होतं। दरम्यान सीमा तपासणी नाका प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तोवर पोलीस ठाण्यातून हलणार नाही अशी भूमिका काही कार्यकर्त्यांनी घेऊन ठिय्या आंदोलन केलं। त्यानंतर पोलिसांनी सीमा तपासणी नाक्याच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं। लवकरच प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांची बैठक घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। मात्र कागलजवळील सीमा तपासणी नाका दिवसेंदिवस विविध कारणांनी वादग्रस्त ठरत आहे।